मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते तिनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसू तिनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही निळा म्हणे ऐसे संत निळा म्हणे ऐसे संत दयावंत कृपा सिंधू तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही विठोबा रखुमाई हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय ओ शुद्धे उदारी प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचे कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संप्रदाय करू पांडुरंगाला प्रणाम करू ज्यांच्या निमित्त हा उत्सव आहे ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे यांना प्रणाम करून कोल्हापूर जिल्ह्याचे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक ब्रह्मीभूत तळाशीकर महाराज यांना प्रणाम करून तोच वसा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा या न्यायानं हरिभक्ती परायण उद्धव महाराज राम महाराज यांनी हा पुढे चालू ठेवला आहे यांना प्रणाम करून परिसरातील वारकरी भाविक भक्त काही ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी सेवाधारी मंडळी आपणा सर्वांना प्रणाम करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करायचा आहे जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय या अभंगामधून असं वर्णन करतात कोणतरी तुम्हा आम्हाला एक मार्गदर्शक आहे मार्ग दावून गेले आधी मार्ग दाखवून गेले कोण आहे ते मार्ग दाखवणारे संत महात्मे दयावंत म्हटलं त्यांना तिनेची पंथे चालू जाता त्याच वाटेनं आपण गेलो तर पंथ म्हणजे वाट आहे न पडे गुंता कोठे काही अनेक पंथ गुंतागुंतीचे आहेत पर दयानिधीने जे पंथ दाखवला आहे त्यामध्ये गुंता नाही मोडून या नाना मते अनेकांचे अनेक मत आहेत ते शास्त्रकारांनी मतांचं मांडणी केलेली आहे आता ती कुणी कुणी कशी कशी मांडणी केली तुम्हाला पुढील 2 वर्षांमध्ये इथं बघायला मिळेल ते म्हणजे इथं ग्रंथ संपदा निर्माण होणार आहे सगळे शास्त्रकार त्यांचे ग्रंथ जो कोणी साधक येईल त्याला इथं बघायला मिळतील वाचायला मिळतील अभ्यासाला मिळतील कारण आमच्या महाराजांचं एक वाक्य होतं दादा महाराजांच्याकडं कोणतरी एक श्रीमंत शेठजी आले महाराज तुम्ही आमच्याकडे ज्ञानेश्वरी सांगायला या
आम्ही तुम्हाला काहीतरी पाठवून देऊ. महाराज आमचे त्यावेळी सांगायचे, त्या काळातलं म्हणजे 10-15 हजाराचं म्हणजे पाकिट. आमचं एक संस्थान आहे आणि त्या संस्थानामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी सांगायला या, तुम्हाला आम्ही काहीतरी तिकडे पाठवून देऊ. दादा म्हटले, तुझं संस्थान तिथं आहे, पण मी आळंदीमध्ये साधक आश्रम ओपन केलेला आहे. जगाचा भार माझ्यावरती आहे. एखादा साधक जर आला त्याची बैठक मला बसवायला पाहिजे. नाही म्हणून सांगितलं. असे असणारे ब्रह्मभूत दादा महाराज. अनेकांचे अनेक मत. मोडून या नाना मते ती सिद्धांत सौरस. सिद्धांत कोणता आहे? शंकराचार्यांचे एक वाक्य आहे, एकमेवा अद्वितीयम ब्रह्म. जीव ब्रह्मयोन अपरा, असं श्रुतीमध्ये वचन आहे. जीव हा ब्रह्माचा अंश आहे. हे सिद्धांत त्यांनी सांगितलेलं आहे. निळा म्हणे ऐसे संत. ऐसे म्हणजे कैसे? बस कृपावंत दया सिंधू किंवा दयावंत कृपा सिंधू, दोन्ही वाक्य बरोबर आहे. ती कृपावंत आहेत, दयावंत आहेत. ते दयावंतही आहेत, कृपावंतही आहेत. न तेनेचे पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही. एकंदर त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. याचं विवरण जर आपण बघितलं तर महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. आणि याच्या पुढे जाऊन नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये मानवदेह प्राप्त होणं दुसरं कोणतंही भाग्य नाही. असं का म्हटलं असेल तर इथं भारतीय संस्कृती, तत्व, विचार आहेत आणि संतांची भूमी आहे. इथं वेदाचं चिंतन चालतं. महाराज आपला जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय. तो वेदाच्या आधारावरती चालणार आहे. आणि वेद हा पुरुष प्रधान नसून अपौरुषेय आहे. काही ग्रंथ हे पुरुषांनी लिहिले, कादंबऱ्या लिहिल्या, अनेक काय लिहिले, पण वेदाचा लेखक हा पुरुष कोणी नाही, देव आहे. ज्ञानोबराही वर्णन करतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, जयाचे निस्वासी जन्म झाले वेदराशी, किंवा हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला. म्हणजे थोडक्यात देवाच्या घोरण्यापासून वेद निर्माण झाला, देवाच्या श्वासापासून वेद निर्माण झाला. म्हणजे हा वेद अपौरुषेय आहे. आत्ता आपल्याला वेद बघायला मिळतो का? आपल्याकडे दोन प्रस्थानत्रय आहेत, एक संस्कृत, एक मराठी. आमच्या महाराजांचे शिष्य वैकुंठवासी तुकाराम चव्हाण महाराज, त्यांनी पहिल्या ओळीवरती प्रवचन केलं होतं. ओम नमोजी आद्या 4 ब्रह्मसूत्रे सांगितले होते. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, शास्त्र योनित्वाद, तंतु समन्वयात, जन्मादेशी येता. मी तुम्हाला नावं सांगितली, तुम्ही ऐकली. कळायसाठी विनायक आश्रमामध्ये यायला पाहिजे, इथं निढोरीमध्ये साधक आश्रमात. कारण आमचे तळाशेखर महाराज सांगायचे, हे कुठल्याही घरात कळणार नाही, मंदिरात तर कळणारच नाही, त्याला आश्रमात जावं लागतं. आणि हा एक आश्रम आहे महाराज. इथं गुरुशिष्य परंपरा नांदते आहे. जिथं गुरुशिष्य परंपरा आहे ते ज्ञान प्राप्त होतं. आता गुरूंचीही किंमत नाही आणि शिष्यालाही किंमत नाही. असं गोंधळ तिकडं आपलं वळायचं नाही. तात्पर्य आपण सरासरी बघितलं तर ह्या 2 प्रस्थानत्रय आहेत, एक संस्कृत, एक मराठी. ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत ही मराठी प्रस्थानत्रय आहे. आता ते मराठी प्रस्थानत्र निर्माण व्हायचं कारण जर काय असेल तर एक ज्ञानोबारांचं प्रमाण आहे, एक नाथांचं प्रमाण आहे. वेद संपन्न होय ठाई परी कृपणो ऐसा अनु नाही, जो कानी लागला तीही वर्णाच्याची. वेद संपन्न आहे, व्यापक आहे, सगळं मान्य आहे. पर कृपणू म्हटलं त्याला, कृपण म्हणजे कंजूस, कंजूस म्हणजे चिक्कू, खायचा चिक्कू नव्हे. हा कृपणा धनलोभेनं असं एक वाक्य आहे संस्कृतमध्ये. कृपणाला धनाचा लोभ जास्त असतो असं वेदात त्यांनी म्हटलं. कारण का असं म्हटलं असेल, तिन्ही वर्णानेच तो वेद वाचायचा असं संकुचितपणा आहे. याच्या पुढे जाऊन एकनाथ महाराज असं वर्णन करतात, वेदाती कृपणू जाहला, तो तिन्ही वर्णाच्याची कानी लागला म्हणजे नादी लागला. स्त्री शूद्रादिका अबोला धरून ठेला अद्यापी. आज पावे तो स्त्रिया आणि शूद्रांनी वेद वाचायचा नाही, असं त्या काळातलं वेदाचं बंधन आहे. मग वेदावरती भगवद्गीता निर्माण झाली, सगळं निर्माण झालं. परत त्याच वेदावरती मराठीमध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे वाङ्मय निर्माण झालं. मग आता ज्ञानेश्वरी कुणी कुणी वाचायची? वाचक कमी आहेत ना.
वाचक कमी आहेत. इथं मला महाराजांनी आल्यावर सांगितलं, महाराज आमची इथली निडरूतली टाळकरी 80 आहेत. किती? आणि 20 साधक इथं मुक्कामला आहे. त्याला आश्रम म्हटलं जातं. कुणीही यावं, इथं राहावं, अभ्यास करावा. हे सगळीकडं घडत नाही, ज्याच्या भाग्यात आहे. खरं म्हटलं तर हे आमचं भाग्य होतं तळाशीमध्ये, पण आमचं भाग्य कुठंतरी कमी पडलं. निडरेकर मला म्हटले महाराज, निडरेकरांचे उपकार आहेत महाराज म्हटले. इथं शिबिर घेतलं, इतर शिबिरं वेगळी, इथलं शिबिर वेगळं. जसं आळंदीमध्ये साधक आश्रमात राहून महाराज जसे विद्या शिकले गुरूंच्या सानिध्यात राहून, तसं इथं आश्रम म्हणजे इथलं शिबिर आहे. सकाळ संध्याकाळी मधुगिरी मागायची, वेळेचं बंधन. ठराविकच मुलं घेतली होती. 100-500 मुलं घेऊन ती पट्टी काढून ती त्यातलं नव्हे हे शिबिर महाराज. 50च मुलं होती. बरोबर सकाळी अमुक टायमाला अमुक दारामध्ये विद्यार्थी जाणार, मधुगिरी मागाय, आणि त्या घरात अगोदर सूचना असणार, मुलं यायच्या अगोदर मधुगिरी तयार. याला एक नियोजन म्हटलं जातं. नाहीतर ते आमचे बोळायचे गुरुजी म्हणायची, एसटी निघून गेली आणि मागून हात करतो थांबताम. आता ते काय मागे येणार आहे का? नियोजनला एक वेगळं महत्त्व असतं. तात्पर्यातलं असं आहे, असा असणारा तो वेद आज मृत्यूलोकामध्ये मराठीच्या चावडीमध्ये कुणी आणला असेल तर ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराज हे संत महात्मे आहेत. आणि त्यामध्ये निळोबाराय हे म्हणजे तुकोबारायांचे एक शिष्य आहेत. आता आपण तिथं पोस्टर बघितलं आहात, महाराजांनी लावले. 14 टाळकरी आहेत. लोहोगावकर, संता जगनाडे, निळोबाराय पिंपळनेरकर, अजून तुमचं लोहोगावकर, शिवजी कासार, हे सगळं नावजी, हे सगळे टाळकरी. त्यापैकी निळोबारायांची आपल्या गुरूंच्यावर फार मोठी एक श्रद्धा होती. सगळ्यांची आपल्या गुरुघराण्यावर श्रद्धा असेल मी सांगू शकत नाही, कारण वारकरी संप्रदाय हा श्रद्धेवर चाललेला एक संप्रदाय आहे. आपल्या विचारसागरामध्ये समाधी षटकामध्ये शम दम श्रद्धा घातलेला आहे. वेदावर श्रद्धा, गुरूंच्यावर श्रद्धा, आईवडिलांच्यावर श्रद्धा, संत वाक्यावर श्रद्धा. श्रद्धा पाहिजे ना. आम्हाला काही लोक विचारतात, रेडा बोलवला? मी म्हटलं बोलवला. मग तुम्ही बघितला काय? बघाय नाही, पण आमच्या संत वाक्यावर आमची श्रद्धा आहे ना. रेड्यामुखी वेद बोलवला हे खोटं आहे का सांगा? भिंत चालवली? हो चालवली म्हटलं मी. मग तुम्ही बघितले का? नाही बघितले. पण संत वर्णन करतात ना, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. या वचनावरती आमची एक श्रद्धा आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा श्रद्धेवर चाललेला आहे. अजून भरपूर प्रमाण त्यामध्ये आहेत. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलिकाळा माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले. या वचनावर श्रद्धा आहे. निळोबाराय वर्णन करतात, म्हणजे निळा म्हणे सगळं संतात वशविले. नाही बघितलं तर वचनावर आमची श्रद्धा आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये श्रद्धेला फार मोठं एक महत्त्व आहे. निळोबाराय तुकोबाराय ही गुरुशिष्य परंपरा असल्यामुळं चरित्रामध्ये असा एक उल्लेख आहे की निळोबांना बोध केल्याशिवाय मी वैकुंठला जाणं शक्य नाही, असं एक महाराज वाक्य बोलले होते म्हणे. आणि ते वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, निघून गेले. ज्या क्षणी निघून गेले त्या ठिकाणी निळोबारायांनी आपल्या गुरूंच्यासाठी अनुष्ठान मांडलं होतं म्हणे. कोणतरी सरबत देऊन सोडायचं अनुष्ठान नव्हा. मध्यंतरी देव आले होते. निळोबा डोळं उघडा, मी आलो आहे. त्यांना खरंच वाटलं आपले गुरुजी आले आहेत. डोळं उघडून बघितलं त्यांनी, कमरे वाट ठेवून दिसले. त्यावेळी त्यांनी एक अभंग लिहिला आहे, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलाशे का. देवा तो अभंग बराच लांबडा आहे, मला काही पाठ नाही तो. मी प्रल्हाद नव्हे, मी गजेंद्र नव्हे, काहीतरी संकट पडलं आणि देवा धाव म्हणून मी जो इथं बसलो आहे तुझ्यासाठी नाही म्हटले. निळा म्हणणे आम्ही ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. निळोबाराय म्हटले आत्ता या घडीला देवा मी तुला ओळखत नाही, तू निघून जा म्हणून सांगितलं. मी जो इथं बसलेलो आहे ते माझ्या सद्गुरूंसाठी बसलो आहे. आणि मग 42 दिवस अनुष्ठान केलं आणि मग त्यांचे गुरु आले. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. असं असणारे निळोबाराय ते या अभंगातून वर्णन करतात. मार्ग दावून गेले आधी, कोणतरी एक मार्गदर्शक म्हणून महात्मे आहे. सगळ्यामध्ये कार्यान श्रेष्ठ हे संत आहेत. उपाधीकडून बघितलं आपण तर 3 भाग पडतात उपाधीकडून. तुम्ही आम्ही आलेलो आहोत, देवही येतो आहे, संतही येत आहे. आता उपाधीकडून ज्याची उपाधी अविद्या आहे त्याला जीव म्हटलं, ज्याची उपाधी माया आहे त्याला ईश्वर म्हटलं, ज्याची उपाधी दया आहे त्यांना संत म्हटलं. साखरे महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर माया विशिष्ट चैतन्य त्याला ईश्वर म्हटलं, दया विशिष्ट चैतन्य त्याला संत म्हटले, आणि अविद्या विशिष्ट चैतन्य त्याला जीव म्हटलं. ती उपाधीकडून मापल तर भिन्न आहे, पण स्वरूपाकडून मापल तर एकमेवा अद्वितीय ब्रह्म असं चिंतन आहे. देवाचं कार्य ज्ञानकर्म संन्यास योगात वर्णन केलेलं आहे. अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, निष्काम कर्मयोग हे 3 अध्याय सांगितले. तर भगवान परमात्मा म्हटले अर्जुना तुला जे मी हे ज्ञान सांगतो आहे, असं पूर्वी मी सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं, इक्ष्वाकुला सांगितलं, विवस्वताला सांगितलं, आणि तेच ज्ञान परत मी तुला सांगतो आहे. पण जगात चांगलं लवकर पटत नाही. चांगलं लवकर
आमच्या महाराजांचे शिष्य बोळावीकर गुरुजी म्हणून होते. ते सांगायचे तंबाखूमध्ये किती चुना घालावा हे कुणाला शिकवावं लागत नाही. पण ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठाला जा, इथं आश्रमात काहीतरी अध्ययनला जा, शिबिराला जा, हे सांगावं लागतं. ये मृत्यू लोकीचे उपराटे. अर्जुन म्हटला देवा तुम्ही कधीचं, मनू कधीचा, विवसू कधीचा, इक्ष्वाक कधीचा, आणि तुम्ही गोकुळामधलं त्यांना तुम्ही सांगाय कधी गेला होता. ते अनादी आहेत, विसंगत भाषा आहे म्हटलं त्यांनी, तुमची भाषा जुळणारी नाही. त्या असंबंध भाषेविषयी साखरे महाराजांचं एक उदाहरण आहे. 3 जण भाऊ समुद्र काठावर जाऊन उभे राहिले होते. सगळ्यात लहान भाऊ म्हणतो दादानो जर समुद्राला आग लागली तर मासं कुठं राहतील. आता समुद्राला आग लागली का सांगा. मधला म्हटला तू शहाणा आहेस, गप बस, तुला कळत नाही. अरे समुद्राला जर आग लागली तर पट 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 मासं झाडावर चढतील. हा 2 नंबरचा भाऊ. तिसरा म्हटला तुम्ही दोघेही मूर्ख आहात. अरे झाडावर चढते का बैल आहेत काय. म्हणजे तो म्हणतो बैल झाडावर चढतात, तो म्हणतो मासं झाडावर चढतात, आणि तिसरा म्हणतो समुद्राला आग लागते. म्हणजे कोण भाऊ काय बोलतो त्यांनाच कळणार. तसा अर्जुन म्हणतो देवा तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतं का. अहो सूर्य कधीचा, मनु कधीचा. मग भगवंताने सांगितलं अर्जुना तुला अनंत जन्म आहेत, मागलं स्मरण नाही. आणि ज्यांना मागलं स्मरण आहे त्याला देवाने संत म्हटलं. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, संतांचं वर्णन आहे. आणि मागलं स्मरण नाही त्याला जीव म्हटलेलं आहे. मग मागलं स्मरण नाही म्हणजे जन्म नाही असं म्हणशीला, कारण अनंत जन्म आहेत संत वर्णन करतात. देश वेश मोहे माझा सहज फिरत आलो, देश वेश मोहे माझा. मागला जन्म आपला आहे हे. देश वेश नोहे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरील पोटी स्थिर राहिलो. ते कुठं स्थिर आहे महाराज. पाय डोळे म्हणता माझे तेही काही सामुकलिलो. पुढं वर्णन केलं त्यांनी. चालता वाट पुढे भय वाट ते चित्ते, बहुत जन गेले नाही आले मागोती. कुठे गेले मग. न देखो काय झाले. आपल्याकडे फक्त एवढंच आहे, कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी, ब्रह्मीभूत. न देखो काय झाले. कुठे गेले. बैसलो संधी भागी, मी जन्माला आलेलो आहे, मृत्यू नाही पावलो आहे, आता माझी करी चिंता. ही पद सांगता आहेत तुम्हा आम्हाला मागला जन्म आहे पर स्मरण नाही. म्हणून त्यांनी
वर्णन करताना वर्णन केलं आहे, अर्जुना तुला अनंत जन्म आहेत आणि मी अनंत अवतार घेतो आहे. अनंत अवतारामध्ये माझं एकच कार्य आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. या दोन्ही तिन्ही श्लोकांना असं वर्णन त्यांनी केलं आहे की भक्त रक्षण दुष्ट संहार, आणि सगुण भक्तियोगात जास्त वर्णन केलं. एरवी तरी माझ्या भक्ता, त्याचा भक्त असेल तर हा, कुणा स्त्री भक्त असेल तर होणं शक्य नाही. भक्तांचे अनेक प्रकार आहेत. भक्तांचे प्रकार अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी, पामरी विषयी जिज्ञासू मुक्त, सकाम निष्काम. माझ्या भक्ता कोण आहे? माझ्या भक्ता म्हटलं जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो माझ्या भक्ता म्हटलं. चौथा पुरुषार्थ मोक्ष जगाला वाटत चाललेला आहे, त्याला म्हटलंय त्यांनी माझ्या भक्ता. आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरा न मागे. म्हणजे देवालाही यावं लागतं. भक्त रक्षण दुष्ट संहार आहे. आम्ही आलेलो आहोत, दुरून आलो मी गा. दारुण म्हणजे त्या दारुण म्हणशील. व्याकरण शिकायला उद्धव महाराजांच्याकडे यायला पाहिजे महाराज. इतर ठिकाणी नाही जमायचे ते, कारण ते स्वतः शिक्षक संस्कृतचे आहेत. आम्ही जे संस्कृत श्लोक सांगतो ते पाठ करून सांगतो. अजून यातलं नाही काय महाराज. आम्ही आपलं ते गीता आपलं वाचायचे नाही. महाराजांचं कुठेतरी ऐकलेलं, तळाशिकर महाराजांचं ऐकलेलं, गुरुजींचं ऐकलेलं, रामबागेमध्ये ऐकलेलं ते तुम्हाला सांगायचं का शिकून आम्ही सांगतो आहोत. शिकून नाही, शिकायला त्याला ब्रह्मचर्य आश्रमात शिकावं लागतं. आता शिकू नये असं माझं म्हणणं नाही. शिका तुम्ही आनंदानं, या समाधानानं ऐका. पर आश्रम निर्माण केले आहेत ना, पहिले 25 वर्षे विद्याभ्यास, आणि त्या वयात तुम्ही काय ऐकाल, गुरूंची सेवा घडल तेवढं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फल मिळतं आहे. म्हणून तो आश्रम, म्हणून इथं लहान 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 मुलं शिकायला येतात. वैभव आहे आपल्या भागातलं महाराज. कळना माणसाला. अनादिकालचे जीवावरती संस्कार आहेत. अहम मम प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना, विपरीत भावना हे अनादिकालापासून घट्ट झाल्यामुळं आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे. होत नाही ते, त्यासाठी गुरूंच्याकडे जावं लागेल. संतास व्यवस्था योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्याशी. आता ते वैराग्यानं गुरूंची सेवा कशी घडली आमचे महाराज काही सांगायचे. ते तुम्हाला मिळालं तर प्रकाशन होईल त्या कॅसेटांचं. त्यांच्याकडे व्याप जास्त असल्यामुळं ते महाराजांचे काही कीर्तन चंद्र्यातले दत्ता सोनार म्हणून. पूर्वीचं हे मायेक हे शूटिंग असं काही नव्हतं महाराज. आता माळी सर जिकडे जाईल तिकडे येत्या ते शूटिंगला, असं काही नव्हतं. त्या दत्ता सोनाराने एक छंद होता. त्यांच्याकडं टेप होता, आणि त्या टेपमध्ये ती फिरत्याला कॅसेट शेलवर घालून महाराजांच्या समोर बसायचे. त्यातलं कुठं थोडंसं कानाव महाराजांचा स्वर येतो. काळीचारच्या सिडीच्या काही चाले आहेत, आणि त्यातलं काही वर्णन जर आपण बघितलं सगळे एके ठिकाणी करून तुम्हाला तर सीडी ती कुठं कुठे बघायला मिळेल. ते रोहित कोळीकरकडे दिले आम्ही, त्याने ते केले. नंतर ते आपल्याकडे सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल. त्या काळातली कीर्तनं कशी होती, म्हणजे माणसं कशी होती, टाळकरी कशी होती, पकवाजे कसे होते. फार म्हणजे प्रतिकूलातून तो परमार्थ टिकलेला आहे. मी नेहमी सांगतो परमार्थ अनुकूलात घडल मी सांगू शकत नाही, प्रतिकूलात परमार्थ टिकला त्याचा परमार्थ आहे. आणि तो टिकवला पांडवांनी आणि आमच्या महाराजांनी टिकवला. म्हणून आपण हे दिवस बघतो आहोत. मोगरा फुलला मोगरा फुलला त्याचा वेलो गेला गगनावर. प्रत्येकाला हे सगळं साधन मी सांगू शकत नाही, कारण माझ्या वडिलांची मिराशी गा देवा ते सांभाळताना देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव अशी अनुभूती आपल्याला आली पाहिजे. तात्पर्य आपण सरासरी बघितलं तर आपल्याला मागलं कर्म भोगून संपवायसाठी मृतलोकामध्ये यावं लागतं. अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, ते भोगावे यावे देहा एका. कर्म घडावं त्याचा भोग शिल्लक राहावा, आणि तो भोग भोगण्यासाठी आपल्याला यावं लागतं. आपलं जीवन आहे ते प्रारब्ध, आपलं अनिच्छा प्रारब्ध आहे. संतांचं आहे ते इच्छा प्रारब्ध आहे. आम्हाला जावं लागतं, जाता येत नाही. संपलेश्वर महाराज काही काही माणसं भेटतात 100च्या पुढे गेली, महाराज देवाला काही चिठ्ठी सापडले की नाही जरा विचारा. आणि काही काही पोस्टर असतात, जो आवडे सर्वाला तोची आवडे, त्याला राहायचं असतं ठेवत नाही, याला जायचं असतं नेत नाहीत. हे आपलं आहे महाराज. म्हणून आम्हालाही यावं लागतं. आपण आल्यानंतर अनन्य भावानं भगवंताला श्रीगुणा संतांना शरण जाणं इथे मनुष्य देहाचं कर्तव्य आहे. मानव देहाचं भागवतामध्ये जास्त वर्णन केलेलं आहे. आमचे महाराज एक ओवी सांगायचे नेहमी, पाहुनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी अधिकार ब्रह्मज्ञानाशी येण्याची देह मज प्राप्ती. उद्धवा मनुष्य देह बघून देवाला एवढा आनंद होतो आहे, कारण या 84 लाख जीवापैकी मला जर कोणी ओळखलं तर फक्त माणसानं. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती, त्यांना कळणार नाही. कळलं तर मनुष्याला. मग मनुष्य बघून जर देवाला आनंद होतो आहे तर देव बघून मनुष्याला आनंद व्हायला पाहिजे ना. होत नाही महाराज. एक खेदानं पद लिहिलं आहे ज्ञानोबरायांनी. अर्जुना पाहे पा शरीराची आगावा जया लागे आले गा पांडवा तो कार्यार्थू आघवा सांडून या. याच्याविषयी किसन महाराज साखरे आमचे एक उदाहरण सांगतात. एका मनुष्याला बाजारात पाठवून दिला. त्याला सांगितलं सगळ्या मालाची चौकशी कर, आणि येताना आलं एवढं विसरायचं नाही.
तो मनुष्य बाजारात गेला, सगळ्या मालाची चौकशी केली, काही माल खरेदी केला आणि जेवढं आणायला सांगितलं तेवढं विसरून आला. तसं मनुष्याला ज्यासाठी पाठवलेलं आहे तेवढं मनुष्य कार्य विसरला. तो का म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते, म्हणून आपल्यालाही यावं लागतं आहे. देवसुद्धा येतो आहे आणि असा एक वर्ग आहे. आम्ही वैकुंठ वासू, आम्ही वैकुंठ वासू, कशासाठी आम्ही आलो या अभंगातून सगळं वर्णन केलं ते. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण घेऊन आले ते. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. याच्या पुढचं पद फार मोठं महत्त्वाचं आहे. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मनी साधनेही बुडविली. आम्ही वैकुंठवासी, अर्थ लोपला. आम्ही आमच्या गावामध्ये पुराण वाचायचं महाराज पूर्वी, लहानपणापासून छंद. कारण महाराज आमच्या घरी 73च्या अगोदरपासून यायचे. ब्रह्मीभूत बापू महाराज तळाशिखर दिंडी 16, आता आम्ही ते पोस्टर छापले 1946, पण त्याच्या अगोदरची परंपरा आहे. तेव्हापासून आमच्या घरी यायचे. महाराजांचं कृपाछत्र असल्यामुळं लहानपणापासून पुराण वाचायचा छंद. ते गावातल्या मंदिरामध्ये ग्रंथ वाचायचे. रामविजय, हरिविजय, भक्तिविजय वाचन संस्कृत तेव्हापासून आमच्याकडे आहेच ती. त्यामध्ये असं एक पद आलं होतं, उदकानुनी दिधले. तर मला त्यातलं काही कळायचं नाही हो. मी लोकांना म्हटलं बघा उदकानुनी, तोच अर्थ सांगितला नाही. फरक काय सांगा की उदक म्हणजे पाणी आणून दिलं असं म्हणायला पाहिजे होतं. अर्थ महाराज पुराण लोपलं. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. पांडित्य असावं का आचरण असावं. वारकरी संप्रदायामध्ये पांडित्याला महत्त्व नसून आचरणाला महत्त्व आहे. आधी केले मग सांगितले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. वर्णन करतो ज्ञानेश्वरीमध्ये. मार्गे अंधा सरिसा, पुढे देखनाही चाले तैसा. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. वेद आधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक नोहावे लोकाप्रती. असं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे. वेदाच्या आधारे जगाची वाटचाल चालावी. आणि कुणी लावली? आम्ही लावली. हे त्यातून काढून टाकणं याला संत महात्मे म्हटले आहेत. तात्पर्य आपण सरासरी चिंतन जर बघितलं तर असं त्यांनी पुढे विषय मांडलेला आहे की संत
महात्म्य हे तेव्हापासून वर्णन केलं त्यांनी. अर्थी लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, पुढं वर्णन केलं. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळा सिधा कदराराम, अजून वर्णन केलं त्यांनी. तुका म्हणे करा जय जयकारे आनंदे आम्ही वैकुंठवासी, म्हणजे जय जयकार आनंदाला देवाचं नामस्मरण करा हे सांगण्यासाठी मृत्यूलोकामध्ये संत महात्मे आलेले आहेत. आता गंमत चिंतनामध्ये अशी आहे, काही मंडळी अपकारासाठी आली, काही मंडळी उपकारासाठी आली आणि काही मंडळी परोपकारासाठी आहे. तिन्हींचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मग अशी प्रवचनातून नरराम महाराजांनी सांगितलं, या सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीवरती पहिल्यांदा जर कुणी अर्थ लिहिला असेल दादा महाराज, त्यांची पुण्यतिथी आहे. तुम्ही जो अर्थ लिहाल तो बरोबर असा माऊलींचा दृष्टांत आहे. मग अशा प्रवचनातून हा विषय झालेला आहे. स्वतः ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे आणि तसे अर्थ लिहिलेला आहे. आता भरपूर लिहिले, माझ्याकडे भरपूर ज्ञानेश्वरी आहेत. महाराजांनी आता ते ग्रंथालय काढलेलं आहे. जवळजवळ 150 ग्रंथ साधक आश्रमामधून पार्सलीत आलेले आहे. साखरे महाराजांनी जे वाङ्मय सार्थ केलं, ज्ञानोबारायांचे 5 ग्रंथ सार्थ झाले. हरिपाठ, चांगदेव पासष्टी, अभंगाथा, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव. ज्या घराण्यात हे चांगले सार्थ झाले ते घराणं म्हणजे साखरे घराणं आहे. आमच्यावरती उपकार आहेत त्यांचे. वारकरी संप्रदायात तर फार मोठे उपकार आहेत. पहिल्यांदा सार्थ ज्ञानेश्वरी कुठं झाले असेल तर दादा महाराजांनी केली आहे आणि ती तुमच्या पुढं चालत आली आहे. तात्पर्यातलं आपण सरासरी बघितलं तर अपकार्यांचं वर्णन ज्ञानोबाराय 2 ओळीमध्ये करतात. आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे नेम, तैसे मने वाचा काये भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधता न पाहे पराचे हित अपकार्य आहे. आता ही लाईट निघून गेली, फुलपाखरे येतात. आम्हाला अजून ज्ञानेश्वरी कळलेली नाही. महाराज आमचे महाराज सांगायचे, ज्ञानेश्वरी भगवद्गीता कळायची असेल तर संता घ्यावी लागते. अजून संता म्हणजे आम्हाला काही माहितीच नाही. आम्ही उठायचे नाही, आपलं सांगत सुटायचं. संता घ्यायला पाहिजे ना तर कळतं महाराज ते. आता इथं शिक्षक आहेत ते संस्कृतचे, त्यामध्ये घंटा धातू असं ते म्हणजे फोड असतं, त्यामध्ये काय आम्हाला कळत नाही. आपलं तुम्हाला श्लोक सांगायचं नाही, आपण पुढे जायचं. हेच ना, शिकायला पाहिजे. त्याला मांडी घालून बसायला पाहिजे. ठाईचं बैसुनी करा एकचित्त, असं संप्रदायाचा एक रीतिरिवाज आहे. आपण सरासरी बघितलं तर केवढी ज्ञानेश्वरी आहे बघा. ही लाईट निघून गेली, आपण मेणबत्ती लावतो. मेणबत्ती लावली म्हटलं सगळी फुलपाखरं येतात. त्या फुलपाखरांच्या मनामध्ये एक इच्छा आहे, ते ज्ञानोबाराय त्या ओळीतून सांगतात. काय इच्छा असेल? हा दिवा पहिला विझवायचा. आता दिवा हा मेणबत्ती अग्नी आहे. विझवताना आपण मेलो तरी चालेल, दिवाही विझवायचा, आपणही मरून जायचं आणि दिवा विझवल्यामुळे जगालाही अंधारात ठेवायचा. कुणाचा फायदा झाला सांगा? अपकारी अशी काही म्हणले आहेत ना. ना आपण राहत नाहीत सरळ, दुसऱ्याला राहू देत नाहीत सरळ. अजून एक प्रमाण लिहिलं आहे, तैसे मने वाचा काये भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधता न पाहे पराचे हित. आपला स्वार्थ होताना दुसऱ्याचं काही होतं, हा काही बघत नाही, त्याला त्यांनी अपकारी म्हटलं. पण जगामध्ये आज असा एक वर्ग आहे उपकारी. त्याला 1-2 उदाहरणं आहे. सूर्य उगवणं मावळणं त्याला देवा नेमून दिलेलं कार्य आहे. म्या बोलविल्या विदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. सूर्य विचार करतो आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, देवान दिलेलं काम मी करतो आहे, पण माझा काहीतरी जगावरती उपकार पाहिजे ना. जगाच्या अंधे फेडीत स्त्रियेची रावळी उघडीत, निघे जैसा भासोत प्रदक्षिणा. जगाला प्रकाश देणं हा त्याचा उपकार आहे. अजून एक उदाहरण आहे, फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. म्हणजे नदी उगमापासून समुद्रामध्ये वाहत असते, वाहनं तिचं कार्य आहे. तिच्या काठावरती झाडे वेली गवत यांना ती पाणी देते आहे, हा तिचा उपकार आहे. काही मंडळी आपलं ऐहिक जीवन जगून दुसऱ्यावरती थोड्या प्रमाणात उपकार करतात, हा एक उपकारी वर्ग आहे. आणि असा एक वर्ग आहे, देह कष्ट गीती कल्याण व्हावं म्हणून संत आले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्टविती अपकारे नव्हे उपकारे नव्हे, परोपकारी शब्दाला फार महत्व आहे. आत्ता काय परमार्थ सोपा आहे हो. आधी पंक्तीचं नियोजन मग कीर्तन. काय होतं महाराजांच्या काळामध्ये आम्हाला जास्त लाभ नाही झाला, पण मी असा एक वारकरी आहे बुवा न्या त्याच्या मुळापर्यंत जातो. त्या काळातले महाराजांचे काही सहकारी आज थोडेफार हयात आहे. गाडी घोडा एसटी नाही काय महाराज, चालत जाऊन जाताना 4-4 माणसं गोळा करायची, त्या गावात कीर्तन करायचं. जेवण मिळत नाही. कुठं मृदंग असेल, कुठं विठ्ठलसारखा भजनी असेल. परवा म्हटलं विठ्ठला तुझ्यासारखी विठ्ठला भजनी असतं तर महाराजांनी असं तळ हातावर धरले असते. कुठलं भजनी महाराज, मृदंगाला शाई नाही. ते कॅसेटमध्ये आहे महाराज, असं जरा वाजवा की असं महाराज म्हणले. वाजवीत नव्हते तुझं महाराज, तरी 4 तास कीर्तन चालायचं. 4 तास. पांडुरंग काजवे हयात नाही. तिने मला एकदा सांगितलं कोकणात गेल्यानंतर, मग तेवढ्यात महाराजांचं कीर्तन होतं 4 तास. फक्त मृदंगी आणि विनेकरी तेवढेच हजर होते. बाकी टाळकरी जाऊन बाहेरून लोकसंख्येनं तंबाखू खायचा चूळ भरायचे आणि टाळं भरायचे. महाराज मृदंगी आणि विनेकरी तिघच उभी होते आणि आपण एक उभं होतं. म्हणजे 4 तास काय कड काढण्यात ना, कधी 4 तास संपले काही लोकांना कळत नव्हतं. महाराज हे संप्रदायातले एक वैभव आहे आणि ती गुरूंची कृपा आहे. आणि ते गुरु म्हणजे दादा महाराज साखरे महाराज आहे. गुरूंच्या श्रद्धा किती असते. एक आम्ही रामबागेमध्ये वाक्य ऐकलं. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी दादा महाराजांचे शिष्य. दादा परभणीला गेले रंगनाथ महाराजांच्या घरी, तर कोपऱ्यामध्ये एक म्हातारी होती. ती जरा काहीतरी अशी बडबडायची. रंगा उचल त्या म्हातारला, तळ्यात नेऊन टाक पहिली. गुरुजींनी धरली म्हाताराने उचलली. दादा म्हणजे रंगा काय करतोस. दादा तुम्हीच सांगितलं ना तिला तळ्यात टाक म्हणून, तुमचा शब्द म्हणजे प्रमाण. अरे म्हणलो मग काय टाकतोस काय म्हणजे, थांब 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 टाकशील म्हणले. त्यांनी सांगून झालं माझं. असं श्रद्धा असेल तर आज तिकडलं परभणीकराकडलं वैभव आहे गुरुजींचं. परवा किसन महाराजांनी ज्ञानोबारायांचे एक चरित्र लिहिलं आहे. ते परभणीचे लोक त्या रामबागेमध्ये आले होते. महाराजांनी 1000 ज्ञानी म्हणजे त्या प्रती चरित्राच्या प्रती 1000 त्या परभणीकर मंडळींच्याकडे दिल्या. याचं काय मिळेल किंमत ती परभणीकर गुरूंच्या स्मारक मंदिराला घाला म्हणून सांगितलं. आता महाराजांनी सांगितले इथं ग्रंथालय काढले. हे सगळं साधकांच्याकडं ग्रंथ गोळा झाले. मी सुद्धा एक त्यातला साधक आहे महाराज. मला मगाशी सांगता नाही आलं, पण पुढच्या कार्यक्रमाच्या माझ्या सेवेच्या अगोदर मी यशोधन प्रकाशन 10 ज्ञानेश्वर्या तुम्हाला मी देणार आहे. कारण ते ग्रंथालय 10 जण वाचक जर तयार झाले तर तेवढे 10 जणांचा उद्धार होईल. काय जन्मात नेणारा सांगा संघ महाराज, काय संघ नेणारा. किती केलं तर रावणा एवढी संपत्ती होईल का आपली. महाराज वर्णन करतात 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. तुका म्हणे संपदा दयाची एवढी सांगा ते कवडी गेली नाही. धन मिळवणी कोटी सवे नये रे लंगोटी. द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग. तुका म्हणे संगत खोटा त्याचा. तुका म्हणे धनासाठी देती प्राण. कशासाठी सांगा, काय येतं सांगा. आमच्या गावात एक म्हातारा आहे. ते पहिल्यांदा कोणतरी वारलं तर पुढच्याकडला येतं आणि रुपये घेऊन संघ येतं. बांध रे त्याच्या कमरला बांध म्हणतो तो. घरचा बांधत नाहीत महाराज. कशासाठी सांगा जगायचं. मग येताना रिकामाला आहे, जाताना रिकाम काय मध्ये. जेवढं तुम्ही परोपकार बुद्धीनं तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तेवढं संघ येतं. आमच्या किशन महाराजांचं मला एक उदाहरण सांगतो. मी काय जास्त सांगणार नाही, वेळ झाली की आपण जेवटलं करायचं. महाराज ऐकायला बसले समोर. आपल्या गुरुघराण्यांची परंपरा आहे महाराज. एक इंद्रायणच्या काठावर डबकं बांधलं होतं. त्याला मोटर बसवली. 6 महिने पाणी उपसलं तर 1 हात कमी व्हायचं आणि उपसायचं बंद केलं की जेवढं उपसलं ना तेवढं त्यात यायचं. आणि पाणी वर्षभर नाही उपसलं, पाणी आहे तेवढंच. सांगून झालं माझं. ऐहिक जीवनामधून परोपकार बुद्धीनं आपण जेवढा दानधर्म करणार तेवढी संपत्ती आपल्या जीवनात येऊन पडणार. आणि तुम्ही काहीच नाही दान दिलं आहे तेवढीच राहणार. मग दान दिल्याचं आपल्याला पुण्य लाभल. एक ऐहिक जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं, पारलौकिक जीवनामध्ये धन्यता प्राप्त होते. हे दुहेरी त्यामध्ये योगायोग आहे. हे सांगणारे कोणी असतील तर ते एक मार्गदर्शक म्हणून संत आहे. आणि म्हणून ते उपकारी म्हणत. देह कष्टविती परोपकारे त्यांच्याविषयी भरपूर वर्णन केलं आहे. संसाराच्या नावे घालून Oh
वाढता हा पुण्यधर्म केला, जेणेकरून धर्माची पुण्याची वाढ होईल. हे ऐहिक जीवनामध्ये अवतार कार्यामध्ये आपल्या साधू संतांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं वर्णन केलं आहे. येत उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, वाढता हा पुण्यधर्म केला. हरिभजने हे धवळिले जग, चुकविला लाग कळीकाळाचा. हरिभजनानं जग हे ढवळून काढलं महाराज. त्याला महात्मा म्हणतात. कुठं भजन काय होतं महाराज? आमच्या तळाशीमध्ये महाराज सांगायचे, एक उभी गल्ली म्हणून आहे. उभी गल्ली आनंद आश्रम आहे. 1966 ला स्थापना आहे. जे स्वामींचं नाव त्याला दिलेलं आहे. त्या आनंद आश्रमामध्ये महाराजांचं वास्तव्य असायचं. महाराज पूर्वी सांगायचे, गल्लीतून तळाशीचं जर निघालो तर असं दार आलं ना, उड्या मारीत जायचं, उड्या मारीत जायचं. तुम्ही म्हणणार उड्या मारत म्हणजे गमतीनं नव्हं. ते खरकट पाणी कुठं होतायचं पूर्वी? गल्लीमध्ये. आणि त्या खरकटे पाण्यातून ते काटं लागायचं. काटं कसलं कळलं नाही? बांगड्याचं म्हणा की सरळ, असं महाराज सांगायचं. प्रत्येकाच्या घरामध्ये ते खरकट पाणी ओतलं की ते काटं बोचून उड्या मारून जायचं. आज घरोघरी वारकरी आहेत महाराज. आज घरोघरी गावोगाव नाम सत्ता आहे. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आद्य जर या परमाचे प्रवर्तक किंवा प्रचारक जर कोणी असतील तर बाप महाराज तळाशीकर. ज्या संस्थेत शिकले ती संस्था कोणती असेल? साधक आश्रम संस्था. साधक आश्रम संस्थेमध्ये विद्यार्थी टिकत नाही. बाकी ठिकाणी भरपूर 100, 200, 1000 विद्यार्थी असतील. साधक आश्रमातलं नियम फार कठीण आहेत महाराज. 2 वाजता उठायचं. महाराज आमचे सांगायचे, थोडं थोडं तुम्हाला सांगतो, आणि जे विठ्ठल करायचं. महाराजांचा अनुभव आहे. 2ला उठायचं, कंदील घ्यायचा, इंद्रायणच्या काठावर जायचं, ते मृदंग बडवायचं, दिसायला लागलं की पळायचं. कशाला? मधुगिरीला. एकदा असं घडलं म्हणे, आळंदीमध्ये एक लग्न कार्य होतं. आता मधुगिरी म्हटल्यानंतर अर्ध पोटीच हो. आता काय पोटानं हात फिरीपर्यंत वाढतात लोक, भरपूर मिळतं. पुरा असा काळ नव्हता पूर्वी. अर्ध पोटी. लग्नात गेले 2 विद्यार्थी, पोटभर जेवले, अन्नाची ग्लानी, आश्रमात झोपले, 8 वाजेपर्यंत झोपले. दादाने विचारलं, अरे अजून कुठे विद्यार्थी आले नाहीत? बाकीच्यांनी सांगितलं झोपलेत म्हणून. कुठून आणा पहिलं, समोर घेऊन या. त्यांना समोर उभं केलं. काय प्रकार आहे? आश्रमातला नियम माहिती आहे का नाही? 2ला उठायचं. तुम्ही का झोपला? आम्ही एका लग्नामध्ये जेवलो आणि त्या अन्नाची ग्लानी झोपलो. उद्यापासून कुठेही जेवायचं नाही. आणलेली मधुगिरी मला दाखवायची आणि इंद्रायण उडवायची. राहा नाही तर निघून जा. आताचे विद्यार्थी काय म्हणतील, गुरुजी तुमची विद्या तुम्हाला लग्न लावतो. फार कठीण नियम आहेत महाराज. तशा परिस्थितीमध्ये राहिलेत. अजून भरपूर दृष्टांत आहेत महाराजांचे. एक स्वप्ना दृष्टांताने सांगितला होता, भाद्रपद महिन्यामध्ये आश्रमामध्ये भागवत सप्ताह असतो आणि ते रोज पंक्ती असल्यामुळं जिलेबीत जेवण होतं महाराज म्हटले. आणि जिलेबी जेवणामुळे ती जीभ अशी नुसती नाचायची आत बाहेर. कवा जेवाय मिळतं, कवा जेवाय मिळतं. दादा म्हटले, हे बघ, ही ब्राह्मणांची पंगत उठली, ही केळीची पानं काढायची, कारण केळीची पानं जेव्हा वाढायचं. आता तुमच्या पत्रावळ्या कसल्या आहेत ते बघा तुम्ही. नुसते वाढले की वास घेऊन बघा पत्रावळीचा. त्यावेळी केळीची पानं होती महाराज. महाराज आमचे सांगायचे, दादा म्हटले ही केळीची पानं काढ आणि मग तू काय कर, ती टाक, गाईचं शेण घे, हे सारवून काढ आश्रमात जागा आणि मग जेवाय बस. पण तोवर ती जीभ सारखी नाचायची, जिलेबीत जेवण होतं. स्वप्नात उदाहरण सांगायला ते. आता ते केळीची पानं घेऊन स्वप्नात ते उदाहरण टाकायला गेले आणि ते बरोबर पडलेत, जागे झाले. स्वप्नातच जिलेबी खाली असते तर असं सांगायचे. म्हणजे हे काही त्यातले आश्रमातले हे असं वळणं सांगायची. म्हणजे महाराजांच्या थोड्याफार अंशात जीवनातले त्या काही कथा, गोष्टी, दृष्टांत, सिद्धांत आहेत. मी तुम्हाला सांगून रिकामा झालो. म्हणजे आश्रमामध्ये वर्षातून कधीतरी एकदा ते म्हणजे जिलेबीचं जेवण असायचं. आता रोज लोकांना जिलेबीचं जेवण आहे. त्या काळामध्ये मधुगिरी मागून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्यांना त्यांनी मार्गदर्शक म्हटलं आहे. आणि ते आहेत कसे मग? दयानिधी संत. ते त्यांचा सगळ्यात मोठा गुण कोणता असेल? दया आहे. अखंड भागवतामध्ये 11 अध्याय संतांची लक्षणं आहेत. आपला कितवा अध्याय चालू आहे रणजित? 10वा. 10व्या अध्यायाचे वय किती? नाही माहिती. 750 वय. 11व्या अध्यायाचे वय किती सर? नाही, अभ्यासच कमी पडतो आपला. कधीतरी इथं या एकदा. 1582 वय. अखंड 31 अध्यायामध्ये भागवताचा 15वा अध्याय हा सगळ्यात मोठा आहे. संतांचे 30 गुण सांगितले. सत्यता आहे, समता आहे, कृपाळुता आहे, अद्रोहता आहे, निरीच्छता आहे, निराभिमानता आहे, निर्लोभता आहे, निर्दंभता आहे. हे ज्यांच्या अंगी आज गुण नांदतात
संत आहेत. नको नको मान नको अभिमान सांडी मित्रपणा तोचे सुखी सुखी त्याने व्हावे जगा निववावे अज्ञानी राहावे सन्मार्गासी मार्ग जयाकडे भाव भक्ती बळी जगाचे मिळेन दिसती दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखीला हरिधन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित नाथांचा हरिपाठ असा आहे. ते जगाच्या मिळत दिसत नाहीत महाराज म्हणून त्यांच्याकडे कृपाळता आहे, अद्रोहता आहे, अजून त्यांच्याकडं निष्कामता आहे, निरअहंकारता आहे, थोंकोनिया मान दंभ करतो कीर्तन, हे सगळे जरी गुण असले तर त्यांचा एक मोठा गुण कोणता असेल तर दया आहे. दयेविषयी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. त्याला उदाहरण दिलं आहे चांदण्याचं. समुद्रावर वेगळं पडतं, नदीवर चांदणे वेगळं पडतं, शहरावर वेगळं पडतं, खेडेगावावर वेगळं पडतं, कच्च्या रस्त्यावर वेगळं पडतं, डांबर रस्त्यावर वेगळं, असं चांदणं नाही नव्हे. कसं पडतं. आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी तैशी दुःखितांचे शिनने हिरता सकनोपने उत्तम अधमनिनी विवंचुगा दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. वर्णन केलं. दयेविषयी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. महाभारतामधलं गुरुमुखातून ऐकले म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो. महाभारतामध्ये दोन बाजू होत्या, एक धर्माची एक अधर्माची. मग थोडं राम महाराजांनी सांगितलं बघा चिंतनातून. महाभारतामध्ये एक अधर्माची कोणती? कौरवांची. धर्माची कोणती? पांडवांची. या दोन्ही बाजूमध्ये आपण सरासरी बघितलं तर धर्माची बाजू पांडवांची होती. सगळे आचार्य कौरवांच्या बाजूला होते. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, त्यानं द्रौपदी झोपेत 5 मुलं मारली, पळून गेला. द्रौपदी दुःखी झाली. नंतर भीम अर्जुन आले, त्यांना कळलं काय प्रकार आहे, द्रौपदी दुःखी आहे, 5 मुलं मारली. कुणी मारली? अश्वत्थाम्यानं. मग ते कौरव सेनेत घुसले, त्याला जिवंत पकडला. ते म्हणजे इथं मारला असतं पण इथं नाही मारायचं म्हणजे. द्रौपदी सांगितली ती शिक्षा करायची. द्रौपदी हाच तो अश्वत्थामा, तुझी 5 मुलं यानं मारली आहेत बघ, तू सांग ती शिक्षा आम्ही याला करतो. द्रौपदीने त्याला निहाळलं. मी दयेविषयी सांगायला आपल्या मनीमानशी द्रौपदी विचार करते. माझी मुलं मारल्यामुळं त्या मुलांची मी कोण आहे? आई आहे. मी दुःख भोगतो आहे ना. आता याला मारणार हे भीम अर्जुन, याला कोणतरी आई असणार का नाही? अखिल विश्वामध्ये आई म्हणून जे मी दुःख भोगतो आहे हे कुठल्याही आईच्या वाटला येता कामा नये. भीम अर्जुन याला सोडून द्या म्हणून सांगितलं. त्याचं नाव दया. आम्ही काय म्हटलं असतं, आमची 5 झाली, त्यांची किती व्हायला पाहिजेत? ही दया नव्हे महाराज, ही सांगण्यात दया झाली आणि अंतर्गत दया वेगळी. महाराज एकदा बसले बैठकीला, त्या समोर साधकाला सोडणार नाहीत. आमच्या घरी यायचे महाराज. आमचे दोघं भाऊ साक्षीला आहे. आम्ही लहान होतो. महाराज आमच्या घरी 73 पासून आजोबांच्या पुण्यातला यायचे. जात नव्हते कीर्तन झाल्यावर. आता बोला पाया पडून घ्यायला वेळ नाही. निवांत राहणार महाराज. दुसऱ्या सकाळी उठून आंघोळ करून चहा घेऊन कधी घासभर खाऊनच जाणार. मग सकाळ सकाळी आम्ही आमच्या वडिलांच्यावर बसायचं. आमच्या वडिलांचं नाव विठोबा. आम्ही लहान होतो. उद्धवराम असे लहान होते तसे आम्ही होते. आता मामा इथं साक्षीला आहे. विठोबा यातलं पोरगं एक मला पाहिजे. कशाला पाहिजे? आत्ता कळा लागलं ते. यातलं पोरगं मी न्यूट्रीमध्ये आश्रमात नेणार आणि त्याला विचारा सगळं शिकवणार. आमचं कुठंतरी प्रार्थन अदृष्ट नशीब कमी पडलं. त्यावेळी अर्जुनवाड्याची नरतोडीची माणसं इथं शिकायला यायची. ती मोठी मोठी होती. महाराज त्यांना जीव तोडून सांगायचे, कळते का नाही बघा, मग आणि सांगायचे, कळते नाही बघा आणि सांगायचे. असं उभं अवतार कार्य ज्यांनी संप्रदायात गाठले ते बापू महाराज तळा शिकवले. आणि त्यांच्या गुरूंची ही पुण्यतिथी आहे. ती मार्गदर्शक आहेत ना तुमच्या आमचे, पण नुसते मार्गदर्शक नाहीत, ते दयानिधी आहेत. आणि त्यांना संत म्हटलं. सगळ्यांना संत नाही, संत पदवीचे वेगळे आणि संत अवतार चित्र असणारे वेगळे. ज्यांनी अगोदर केले मार्गी अंदासरीसा म्हटले त्याने, तुका म्हणे करुणी द्यावी त्याचे पाय माझी जीवी, असे असणारे संत तुम्हा आम्हाला एक मार्गदर्शक आहेत. आज भेटतील का? शंका आहेत ना महाराज. पूर्व पक्ष उत्तर पक्ष भेटायसाठी मागलं सुखरूप लागतं ना. काही अभंग आहेत बघा. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, आज
पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. किंवा अजून वर्णन केलं बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तिळे तिळे पुण्य साचा पडे ते बहुता जन्मी जोडी नाम तुझे वाचेशा तुडे समागम घडे संतांचा. तिने वर्णन केलं आज फिटले माझे कोडेल. सगळ्यांना एक कोड आहे. आपला सकाळी आमचे हे साधक आहेत आमचे बिद्रीवर वाचन चालू आहे ठराठराविक मंडळी आपले येतात. त्या भागवतामध्ये सकाळी एक वाक्य आलं होतं जगामध्ये असा कोणताही प्राणी नाही मला दुःख व्हावं म्हणणारा. कोण आहे हे भगवंता. माझं वय आता 50 आहे. आत्तापर्यंत माझं आयुष्य आनंदात सुखात गेलं. मला दुःख कसलं आहे ते बघायचं आहे. कोण म्हणतो का. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात मज लागी दुःख व्हावे ऐशी कोणी भावी ना जीवी. मला दुःख प्राप्त व्हावं म्हणून कोणी जीव प्रयत्न करत नाही. सगळ्यांचीचा सुखासाठी आहे. सुख हे आपलं स्वरूप आहे. त्याची ओळख करून देणं मृतलोकामध्ये संतांचे कार्य आहे. आणि त्याला त्यांनी कोरडं म्हटलं विचारसागरामधलं अंतिम ध्येय कोणतं असेल तर सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. त्याला पुढे अजून एक वाक्य आहे अप्राप्ताची प्राप्ती नव्हे प्राप्ताची प्राप्ती आहे. प्राप्त असणारा अनादिकालापासून आपल्याला अप्राप्त वाटू लागला त्याची ओळख करून देणं एवढं कार्य संतांचं आहे महाराज. आणि म्हणून आज फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे अलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया. तुका म्हणे धन्य झालो सुखे संतांची या झालो लोटांगणी आलो वैष्णव भार देखोनी. असं वर्णन तुकोबाराने केलं आहे. म्हणून आपलं पुण्य पाहिजे म्हणून ते तुमचे आमचे कोण आहेत मार्गदर्शक आहेत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी निधी याचा अर्थ ठेवा आहे. दयानिधी संतते तिनेची पंथे चालू जातात त्याच पंथानं जावं म्हटलं. अनेक पंथ आहेत पण हा एक पंथ श्रेष्ठ आहे जो साधू संतांनी सांगितला. भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणे जे के खंडती. सोपा असं काम महाराजांचे भरपूर सांगायचे. एक काशीमध्ये आळंदीमधून काशीमध्ये पायी दिंडी सोहळा काढला साखरे संप्रदायामध्ये. महाराज म्हटले मी त्यातून दिंडीला सहभागी होतो चालत गेलो होतो. तिथे गेल्यानंतर सगळे काशीचे पंडित जमले आणि त्यांनी म्हटले की आजचं कीर्तन हे आळंदीचे दादा महाराज साखरे यांनी करायचं. आणि त्या कीर्तनाला एक विषय होता अनिर्वचनीय वाद पटवून द्यायचा. महाराजांनी केला विषय दिला होता. ते काय बोलायचं जमलं नाही आम्हाला कारण आपला ठराविक पॅटर्न असतो ना सरासरी वक्त्यांचा. अचानक जर किंवा आधी जरी दिलं तरी काही अभंगाने बोलता येत नाही. महाराज माझे पाय तुझे डोई असा एक अभंग आहे बघा. अजून देव आहे ऐशी वधवावी वाणी नाही ऐसा मनी अनुभवावा. काय वर्णन कसं वर्णन करायचं सांगा ना. आहे ऐशी वधवावी वाणी नाही ऐसा मनी काय देव का काय नाही ऐसा मनी संसार अनुभवावा. तर संसार घातलेला नाही शब्द पण चिंतनाच्या अंतिम समितीचा निर्णय होतो आहे. संसार नाही असा अनुभवायचा आणि आहे अशी देव वधवावी वाणी. आता हे अभंग कठीण आहेत ना महाराज. तिथं त्यांनी दिला विषय त्या पंडितांनी आजचं कीर्तन दादा महाराजांनी करायचो आणि त्या कीर्तनचा विषय असेल अनिर्वचनीय वाद पटवून द्यायचा. तिथे एक शिकलेला मुलगा आला संस्कृतचा पंडित होता. तो म्हटला मी यांचा वाद खोडून काढतो. दादा म्हटले तू खोडून काढशील मला पटाय पाहिजे नको दे. याला शास्त्रामध्ये खंडन मंडन प्रक्रिया. महाराज आता मला म्हणले ते कपाट केले ना लाखभर रुपयाचं कपाट केले ग्रंथ ठेवायसाठी. आश्रमात ठेवायचे होते पण महापुरामध्ये पाणी येतं ग्रंथ भिजतील म्हणून इथंच कपाट केले. लाखो रुपयाचं कपाट आहे. सगळी तुमची शास्त्र त्यात द्वैतवाद्यांची मतं काय आहेत मध्वाचार्य आहेत अजून कोण कोण सगळी ती मला काही सगळ्यांची नावं माहीत नाहीत. काही नास्तिकवादी आस्तिकवादी ते सगळं वर्णन केलं आहे शास्त्रामध्ये. तुम्हाला ती सगळी शास्त्र ग्रंथ
इथं बघायला मिळणार. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, जे काही ग्रंथ सगळे आहेत ना, कुणी कुणी लेखक त्यांचे कोण, ते सगळं आपल्याला इथं बघायला मिळणार. त्याला ग्रंथालय म्हटलं जातं. म्हणजे जसं महाराजांचं वाक्य होतं, कोणी जरी साधक आला त्याची बैठक इथं बसते आहे. काही शंका समाधान झालं, ग्रंथ वाचून महाराज भेटले तर ते शंका निरसन करून निघून जाईल. याला वारकरी संप्रदाय म्हटलं, गुरु शिष्य परंपरा याला नांती आहे म्हटलं आहे. म्हणून त्यांनी वर्णन करताना असं वर्णन केलं, आमचे महाराज सांगायचे हे सगळं ते असं खंडन मंडन प्रक्रिया आहे. मग यात आपलं डोकं फार खर्च होतो. म्हणून ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार आपण घेऊन पुढे जायचे असे महाराज म्हणायचे. कारण तेवढा अभ्यास, तेवढी आपली योग्यता असेल, यथार्थ योग्य गुरु भेटले तर कळतं. महाराज तर कळत नाही ना. मग डुप्लिकेट गुरु, गुरु म्हणून फिरणारे गुरु, गुरगुरणारे गुरु, हे सगळे गुरुतले प्रकार आहेत. जगद्गुरू वेगळे, श्री गुरु सद्गुरू वेगळे. शिष्याचे उपयोग पडणारे सद्गुरू म्हटलं, जगाचे उपयोग पडणारे जगद्गुरू आहेत ना महाराज. त्यात त्यांचं वर्णन केलं बघितलं आपण तर हे विचार सोपे. म्हणून तुम्ही याच वाटण जा म्हटलं. तिनेची पंथे झालो चालो जाता न पडे गुंता कोठे काही. तुम्ही या जर वाटण केला तुम्हाला कोणताही गुंता म्हणजे व्यवहारातला नव्हे. व्यवहार म्हणजे संसार हा आद्रष्टावर चालतो आणि परमार्थ हा प्रयत्नावरती चालतो आहे. पण आम्ही याच्या उलटं लावतो. संसार हा आम्ही लावतो प्रयत्नावरती आणि परमार्थ लावतो. बापू महाराज तळाशेकर दिंडी सोहळा निघाला की 2 महिने अगोदर माझी तयारी असते. मी आमच्या घरी अगोदर 2 महिने ती वळकट बांधून ठेवतो. दिंडी जायच्या अगोदर 2 महिने तेवढा ध्यास लावतो. कारण ते त्या काळामध्ये बापू महाराजांनी आमच्या आजोबांच्याकडे पताक दिलं होतं. एकल हे पताक तुमच्याकडे घ्या. ते आज तागायत चाललं आहे. त्यांची कृपाछत्र आहे महाराज. खंड नाही पडला. प्रतिबंध भरपूर आले, निष्ठा ठेवल्यामुळे ते चाललं आहे. आजोबांच्या काळात प्लेग आला होता, दिंडी नाही चालली महाराज. पण 6 जण म्हातारा गेले होते म्हणे. त्यात महाराज होते, आमचे आजोबा होते. तळाशीतून फक्त 6 जण आसव्या घेऊन गेले, वारी करून आले. माझ्या काळात कोरोना आला, बऱ्याच दिंड्या राहिल्या. पण आपण नाही, महाराजांचं नाम स्मरण घेतलं, इथं उद्धव महाराज दर्शन घेतलं, पताक उचललं, जाऊन सुद्धा आलो. आमचे झेंडेकरी महाराज जोडले आहेत ते 85 वय चव्हाण मामा. जायचं म्हणलं आपण 2 जण, कोण नाही होते काय होते, आपल्या आपण पोटकी घ्यायची वाटलं लागायचं. निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ, असं होतं महाराज. म्हणून त्याच वाटून जर आपण गेलो तर गुंता पडत नाही. कोणता व्यवहारिक गुंता नव्हे, ते चालतं. ते पत्ता घेऊन मी निघालो पंढरपूरला. लोकांना विचारतो, महाराज चला ना वारीला. महाराज तुमचं भाग्य मोठून, आम्हाला कुठली पाप्याला वारी, आमच्या नशिबात वारी. मी तिकडं लावतो नशीब आणि इकडं म्हणतो हे सगळं जे उभं केलं आहे ना महाराज, म्हणजे इकडं म्हणतो आम्ही उभं केलं, तिकडं म्हणतो नशिबात नाही. परमार्थ हा प्रयत्नावरती आहे. आमचे गुरु सांगायचे, चाललाच नाही पंढरपूरला, हो चाललाय, चालत राहा पंढरपूर येतं, साधना करत राहा, साध्य प्राप्त. साध्य काय असेल, दुःख निवृत्ती, आपल्या स्वरूपाची प्राप्ती, हे सांगणारे मृत्यूलोकात एक संत महात्मे आहेत. म्हणून तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसो. निळा म्हणे ऐसे संत दयावंत कृपा सिंधू. तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसो. अभंगातलं पुढचं प्रमाण आहे. अनेकांची अनेक मतं आहेत. विचारसागरामध्ये एकूण 6 ख्याती आहेत. ख्याती म्हणजे मतं आहेत. आख्याती, सत्ख्याती, असत्ख्याती, आत्मख्याती. शेवटची ख्याती आहे ती अनिर्वचनीय ख्याती आहे. अनिर्वचनीय ख्याती शंकराचार्यांनी मानलेली आहे, वारकरी संप्रदायामध्ये मानलेली आहे, साखरी घराण्यामध्ये मानलेली आहे. इदमाकार अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित. सताहून विलक्षण सर्प आणि त्याचे ज्ञान या रूपाला परिणाम पावते. पाठ करून तेवढं सांगितलं. त्याचा लॉंग फॉर्म आहे. प्रत्येक ख्याती म्हणजे काय आहे, एक मत मानलेलं दुसऱ्या ख्यातीवाल्यांनी ते खोडून काढलं, आपलं मांडलं. ते दुसऱ्या ख्यातीचं मत तिसऱ्या ख्यातीवाल्यांनी खोडून काढलं, आपलं मांडलं. शेवटच्या ख्यातीची सगळी मतं खोडून काढून त्यांनी आपलं मत मांडलं. ते संप्रदायामध्ये मानलेले अनिर्वचनीय ख्याती आहे. ख्याती म्हणजे मतं आहेत. काही ठिकाणी दर्शनकार म्हटले. मतं कशी आहेत बघा. असं गाथ्यामध्ये 1-2 प्रमाण आले आहेत बघा. कुणी सांगितलंय, कुणी सांगितले सांगा. शिबिर घ्या, ती पोरासनी मधुगिरी मागा, ते शाळेत घेऊन बसा, जबाबदार लोकांची, हे कीर्तन करा, हे टाळकरी गोळा करा. कुणी सांगितले सांगा. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हीच धरी हाव संसारिक. वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य, ही सुद्धा एक मतच आहे ना मला. अजून इंद्रिय आत्मवादी चारवाक आहेत.
देह आत्मादी चार वाक आहेत. देह हा आत्मा मानणारी काही मंडळी आहेत, इंद्रिय आत्मा मानणारी काही मंडळी आहेत, मन आत्मा मानणारी काही मंडळी आहेत. हे सगळे विचार खोडून काढले. देह आत्मा कसा असेल? आत्मा शाश्वत आहे, देह कसा आहे? नाशिवंत आहे. इंद्रिय आत्मादी चार वाकांचं मत कसं खोडून काढलं? इंद्रिय विकारी आहेत, आत्मा निर्विकारी आहे ना. हे अनेक मतं मोडून काढली. मतामध्ये अजून वाद आहेत. काही वाद म्हणजे भांडण म्हणशीला. मराठी कोशामध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ आहेत. हीच थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी. तर माया शब्दाचा अर्थ प्रेम आहे आणि दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. हे आदिपुरुषाची माया. तिथला माया शब्दाचा अर्थ प्रकृती असा आहे. आमचे महाराज सांगायचे सगळ्यांच्यावर प्रेम काढून देवावर घालणं थोर भक्ती म्हटलं आहे. अशी काही म्हणजे वाक्य आहेत ना महाराजांची. महाराज आमचे सांगायचे सोनं घ्यावं घासून आणि गुरु करावा पुसून. किती बाप मला तळाशी करावा. आणि हितासाठी गोड बोलणारा शत्रू समजावा आणि हितासाठी कठोर बोलणारा गुरु समजावा. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावया बरे. असं महाराजांची वाक्य सांगायचे. तर त्या काळातल्या मंडळीने ऐकली, त्यांचा उद्धार झाला, त्यांचं भाग्य मोठं. आम्हाला कुठं थोडंसं जास्त काही नाही लाभ झाला. थोड्याफार अंशाने आम्ही जाऊन टाळाला उभं राहायचं, लहान लहान असायचं. तर काही कळत नव्हतं महाराज. बरं कीर्तनात उभं राहायचं एवढं कळत होतं. आमच्या घरी महाराज 73 पासून यायचे. आजोबांची समाधी बांधली, त्या समाधीसमोर महाराजांचं कीर्तन असायचं. आमच्या एकल कुटुंबांचा हट्ट नव्हता, महाराजांचा हट्ट. समाधी झालीच पाहिजे. ते माझ्या दिंडीतले झेंडेकर आहेत ना, समाधी बांधायची, मी कीर्तन करणार असं हक्कानं सांगायचं. आता कुठं कोण हक्क सांगतं महाराज? हक्क विषय संपला संप्रदायामध्ये. कुठं नुसता संघर्ष वाद विवाद यातच संप्रदाय होतो. अशी महाराजांची काही हक्कानं घरं असायची त्या काळामध्ये. तेवढं त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं. आता प्रेम हा विषय नाहीच ना. प्रेम सर्वांचल काढून देवावं, त्याला प्रेम म्हणतात. अशी काही त्यांची वाक्य असायची. म्हणून अजातवाद आहे, विवर्तवाद आहे, परिणामवाद आहे, आरंभवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, सृष्टीदृष्टीवाद आहे, बिंब प्रतिबिंबवाद. हे वाद म्हणजे त्यांनी मांडलेले एक मत आहे. अजातवादाच्या मताप्रमाणे जगत नावाची वस्तू सिद्ध होत नाही. दोरीवर सर्प, दोरी बघायच्या अगोदर झालाय. बरं याला दोरीवर सर्प भासला त्यावेळी काय दोरी सर्प झाली? बरं दोरी सर्प भासला म्हणून प्रकाश आणला. आता काय आहे ती? शास्त्र असं वर्णन करतं तिन्ही काळामध्ये त्या दोरीवर त्या सर्पाचा अत्यंत अभाव आहे. तसं ब्रह्मावर जगताचा अत्यंत अभाव आहे. जगत हे विचारांती सिद्ध होत नाही, अजातवादाचं मनोगत आहे. प्रपंच एक झाला होता, हे तो समळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. महाराजांचे एक उदाहरण सांगायचे. आईचं लेकरू एवढं रडायचं, काय केल्यानं थांबना. हे बघ तुला बागुलबुवा येईल आणि खाऊन जाईल. तर लेकरू रडायला थांबलं. पण बागुलबुवा कसला आहे सांगाल? किती पायाचा? डोंगरात तरी आमच्या नाही, इकडे नाही नव्हे. बागुलबुवा हा पक्षी अस्तित्वात नाही. मग जगत नावाची वस्तू सिद्ध होत नाही, अजातवादाचं म्हणणं आहे. पण विवर्तवाद्यांचं मत आहे पावलोपावली जगताचा अनुभव येतो, तो त्या ब्रह्माचा काय आहे? विवर्त आहे. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवन, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि अंतःकरण वृत्तीचा परिणाम म्हणजे जगत आहे. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले. वर्णन केलं त्याने. तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी, जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 वर्गात धरले सत्ता मात्रे आपुलिया. हे अजून काही दृष्टीसृष्टीवाद आहे. आपण दृष्टी बदला पाहिजे का सृष्टी बदला पाहिजे? काही माणसं सृष्टी बदला निघाले. अहो सृष्टी ही ईश्वर निर्मित आहे, दृष्टी बदलायला पाहिजे. आपली दृष्टी बदलली ना तर सृष्टी आपोआप बदलते. दुर्योधनाला सांगितलं यातला एक चांगला राजा घेऊन ये, धर्माला सांगितलं यातला एक वाईट राजा घेऊन ये. अगोदर कोण आला? दुर्योधन आला. एकही चांगलं नाही म्हटला. धर्म आला. देवा सगळे देवाच्या मूर्ती आहेत, मग राजे तेच होते ना. दृष्टी बदलली पाहिजे असा एक वाद आहे. ही सगळी मतं खोडून काढून मोडून या नाना मते देती सिद्धांत सवरसू. सिद्धांत कोणता असेल तर एकमेवा अद्वितीय ब्रह्म. जीवाची व्याख्या विचारसागरामध्ये केलेली आहे. बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास मिळून जीव आहे. थोडक्यात आभास कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. चैतन्य कसा आहे? निर्विकार आहे. जीवही तसाच आहे, पण जीवानं अनादिकालापासून संगत केली आहे. त्या बुद्धीमध्ये विकारी बुद्धीला घेऊन संगत करतो आहे, त्याचं नाव जीव म्हटलं. आता जीवाची उपाधी अविद्या आहे. सरासरी आपण चिंतन बघितलं तर मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे. जीव हा मुळचा मुक्त आहे. काही गाथ्यामध्ये अभंग आहेत बघा. मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही
त्याला बंधन नाही ना. पर ते मी नेहमी एक उदाहरण सांगतो लोणाऱ्याचं. लोणारीचे गाढव 100 असतात. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी घेऊन यायचं. एवढ्या सगळ्यांना बांधायला ती बिर्डी कुठली आणायची हो. तो गाढवांचा मालक फक्त त्या गाढवांच्या मागच्या पुढच्या पायाला घासून हात फिरवला, रात्रभर गाढव पाय उचलत नाही का. त्याला असं वाटतं मला मालकानं काय केलं आहे. तसं आम्हाला वाटतं आहे आम्हाला कोणतरी बांधलेलं कुठं. आम्ही मुक्तच आहोत ना. देवा ब्रह्माचा अंश म्हणल्यावर ब्रह्म सुखरूप आहे, आम्ही सुखरूप आहोत ना. पण असून बळी झाला बद्ध. मग काय काय छंद घेतले कुणास ठाऊक. मी घेतलं, माझं घेतलं, अहम घेतलं. मग देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणी चोरा, रक्षणा ते भास. देह जर खरा नाही तर देह संबंधी पसारा खरा असणार काय. हे जीवाला अनादिकालापासून लागलेले काही संबंध आहेत ते. त्यामुळे जीव दुःखरूप झाला आहे. म्हणून सिद्धांत कोणता असेल तर जीव हा सुखरूप नसून दुःखरूप आहे. ठाम सांगतात तुकाराम महाराज. मी वासुदेव सांगता आलं पाहिजे आपल्याला. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. विचारांती कळतं मी स्वरूपानं कोण आहे, देव आहे. याला त्यांनी वर्णन केलं. देती सिद्धांत सौरस म्हटलं. सिद्धांत कोणता असेल तर आम्ही स्वरूपानं देव आहोत, जीव नाही. आम्ही महाराज नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, रूपवान नाही, आम्ही पुण्यवान नाही, पापी नाही. आम्ही कोण आहोत. मी वासुदेव तत्वता. अशी अनुभूती ज्यांच्याकडून आली ती मार्गदर्शक म्हटलं आहे. म्हणून तिन्हीची पण ते चालू जाताना पडे गुंता कोठे काही. निळोबारा वर्णन करतात. निळा म्हणे ऐसे संत. ऐसे म्हणजे कैसे, पदवीचे नव, आडनावाचे नव. ऐसे कृपावंत दया सिंधू किंवा दयावंत कृपा सिंधू ज्यांच्या अंतःकरणामध्ये जगाचं कल्याण आहे. ऐसे संत. आणि ते एवढ्यासाठीच आलेत, उपकारासाठी. दयावंत आहेत. सण संत म्हणतो. संतांची व्याख्या सांगताना भरपूर चिंतन सांगितलं आहे. तुम्ही 12व्या अध्यायातले खालून एक 4 श्लोक बघा. संतांचीच लक्षणं आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मावनी संतुष्टमी येणं केनची. त्या श्लोकावर वर्णन केलं. जो निंदित ते नेघे स्तुती नसल्या घे, आकाशा न लगे लिपू जैसा. संतांचं लक्षण आहे. मग असं सांगितलं राम महाराजांनी. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणा एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. संतांचे लक्षण आहेत ना. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मदभक्त समे प्रिया. संतांचे लक्षण आहेत ना. अमानित्वम अदंबित्वम अहिंसा शांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म्य विनिग्रह. संतांचे लक्षण कितीतरी वय त्या पुढं श्लोकावर 7व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकावर आहे. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. मी अमुक अमुक आहे ऐशी नो आहे विशेची लोका. जी सत्काराची गोठी आदरा दिली भेटी, मरणेशीसाठी नमस्कारिता. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपणे मिरवी आवडूनी. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न. ही सगळी संतांची लक्षणं ऐसे संत म्हणतो. पण त्या संतांची, देवाची, श्रीगुरूंची सेवा कळवळ्यानं घडली पाहिजे. महाराज एक भोपाळीतील पद म्हणायचे. यैव 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 धावूनिया, यैव 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 धावूनिया, विलंब कावाया लाविला कृपाळे, विलंब कावाया लाविला कृपाळे.
काळी 4च्या शिडजीला म्हटलेलं आहे. आता 2च्या शिडजीला चढण ते. अजून एक पद म्हटलं आहे दळिता कांडिता, त्या कॅसेटमध्ये आहे ते काळी 4च्या शिडजीला म्हटलेलं आहे. महाराजांचा म्हणजे त्यावेळी तुम्हाला खडीसाखर गूळ, आता महाराज आम्ही उभारलो कीर्तनला, पाण्याची बॉटल, खडीसाखर, ते गूळ, ते द्यायला एक माणूस आणि खाली बसायला. महाराज आमचे सांगायचे कीर्तनात काही द्यायचं नाही, मरण येऊ दे म्हणायचे. भाग्यवान कीर्तनात मरण आलेलं येईल म्हणता देऊ नका खायला, पाणीसुद्धा प्यायला देऊ नका म्हणायचे. पण बुवा आधीच सांगतो नाही सगळं पुढे जाऊन ठेवा म्हणून. आत्ताचे माळीस रमतात तुम्ही लय बोलता, मी लय बोलत नाही, ते नियम सांगवले आमच्या महाराजांचे. असे आमच्या महाराजांचे नियम होते. पण गुरु घराणं आहे, आम्हाला आमचं सांगायलाच पाहिजे ना महाराज. आजचं कीर्तन वेगळं आहे, इतर ठिकाणचं कीर्तन वेगळं आहे. आपण ज्या भूमीत उभारले ते गुरु घराणं आहे महाराज. तिने काही सांगितलेले नियम आहेत ना कीर्तनात. द्यायचं नाही पाणी, मरला तर मोरदे म्हणायचे, त्याची पुण्यती होईल, भाग्यवान ठरवतो कीर्तनात मरला तर. पण आता सगळंच खातात ते. म्हणजे काळी 4च्या शिडजीला म्हणताना त्या काळात खडीसाखर पाणी गुळ हे काय देत नव्हते. जेव्हा वाढत नव्हतं तर मग हे कुठलं महाराज आणायचं. त्यावेळी म्हणायचे ते आमच्या दिंडीचे मालक, आमची दिंडी आहे महाराज, त्या दिंडीचा मला सार्थ अभिमान आहे. अनेक बाजूने दिंडी सांगता येते मला. काही दिंडीतले लोक मला भेटतात वाटतं, आषाढला कार्तिकीला चैत्रवाला दिंडी आहेत ना, माझी दिंडी आहे, माझा पताका आहे दिंडीमध्ये, दिंडीचं नाव बाप महाराजांचं आहे, मला अभिमान आहे त्याचा. कारण काही लोक म्हणतात महाराज आमची दिंडी एवढ्या दिवस गेली तेवढ्या दिवस गेली. मग लोक सांगतात महाराज ते आमची एवढी पट्टी, एवढे पैसे आम्ही काढतो, एवढं सगळं करतो. मी त्यांना सांगतो आमची दिंडी वाटेला 20 दिवस असते. जाताना 8 मुक्काम, येताना 8 मुक्काम, तिथलं 4 मुक्काम. तुम्ही सगळेजण दिंडीतून चालणारी म्हणली पट्टी किती सांगा. तुमच्या दिंडीची पट्टी आणि माझ्या दिंडीची पट्टी सांगतो मी. 150 रुपयेमध्ये 20 दिवस आम्ही माणसं सांभाळतो. किती पट्टी? किती बाप महाराज तळाशेकर दिंडी 16, 20 दिवस ती 150 रुपये फक्त पट्टी आहे. आणि अजून आमच्या पावत्या शिल्लक आहे. परवा एकटा म्हणला दिंडी अंगावर गेली. मी म्हटलं दिंडी अंगावर तिथे बैलगाडी आहे. अरे अंगावर जाईल की सांग ना. ज्याच्या नावावर दिंडी आम्ही काढली त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला महाराज. यात किंचित आम्ही रामकृष्णारी म्हणून चालतो पुढं. आणि मी जो इथं उभा आहे ना ती त्यांचीच कृपा आहे. कुठला आमच्या गावाला महाराज बारडोडी जोगीवडची गावं काय पारमार्थिक, गावाला पाणी नाही, एकतर हमाल्या करायच्या आणि ऊस तोडायचा. पत्ता घेऊन मारला कुठलं महाराज. ते एका महात्म्यानं बालिंगा तळाशी निडुरी फिरत फिरत अर्जुनवाडा चंद्र अजून तुमचं सरवडे नरतवडे या भागातून ही सगळी माता कोतारी गोळा करून एक परमार्थ उभा केला. त्याचा आज वटवृक्ष आहे. त्याचा वेलू गेला. आज शेकडो मुलं शिकतात महाराज. ही सगळी मुलं आहेत ना, मुलं मुली सगळी शिकतात नाही तर. मी एका गावामध्ये मडील गेला गेलो कीर्तनला. 2 मुली समोर बसल्या. महाराज आम्ही 12 वाद्य म्हणून दाखवू. म्हटलं ग कुठं म्हणतेस तू. बरं म्हण तरी भाऊ म्हटलं. 12 आणि 15 तुला कोणी शिकलं सांग. मी उद्धव महाराजांच्याकडे असतोय म्हटले. मी तर कुरुकुलला गेलो तर 2 मुली आल्या. महाराज आम्ही गीतेचं 15वा 12वा म्हणा म्हटलं. भाड 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 या वयामध्ये तुम्ही कसं काय शिकला. आम्हाला महाराजांनी शिकवलं म्हटलं. घरोघरी ज्ञानेश्वरी गाथा पोचली महाराज. एक वैभव मोडून खाणारे सांपळ दिंड्या भरपूर आहेत. मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही. पण ज्या महात्म्यानं हे उभं केलं आहे त्यांचं हे वैभव आहे. आज त्यांच्या गुरूंची पुण्यतिथी 7 दिवस या ठिकाणी चालते. साधक आश्रमात सुद्धा त्या ठिकाणी पुण्यतिथी चालू आहे. मला एक उदाहरण सांगतो आणि आपण जय विठ्ठल करूया. गुरु शिष्य परंपरा कशी असते बघा. तळाशीकर महाराजांचं कीर्तन तळाशीमध्ये होतं. काहीतरी बंदोबस्त होता. आश्रमात महाराजांचं कीर्तन होतं. सांगलीचे घोरपडे म्हणून फौजदार होते. एकच कीर्तन झाल्यानंतर घोरपडे फौजदार महाराजांच्या गळ्याला पडून नोकरीचा राजीनामा दिला. महाराज म्हटले राजीनामा देऊ नका, तुम्ही वारकरी व्हा दिंडीत. नाही म्हणजे तुमचं जे कीर्तन ऐकले ना या जीवनात काही नाही म्हटले. कसं कीर्तन झालं असं सांगा मला. परत त्यांनी ते राजीनामा दिला. तो भाग पुढचा आहे. वारकरी झाले आणि कोट घालून दिंडीतून चालायचे. सगळी आमची साधी भोळी बाबडी डोंगरातली माणसं. फौजदार साहेब सांगलीचे ते होते. दिंडी सांगलीत आपल्या बंगल्या न्यायचे. त्यांची मुलं नंतर अमेरिकेला ह्याला गेलीत. महाराज सांगलीत दिंडीला गेल्यानंतर म्हटले साहेबांच्या घरी जाऊन येऊया. महाराजांच्या त्या साहेबांच्या बंगल्यात गेले. तिथं फोटो लावला होता. तिथं कोणी राहायला नव्हतं. बाहेर वरांडात फोटो होता. तो महाराज त्या बंगल्यात गेल्यानंतर तिथला फोटो तुटून महाराजांच्या पायावर पडला. निर्जीव पायावर पडला. एवढी ताकद होती महाराजांच्या. सजीव असताना कशी यावं. ही साखरे संप्रदायाचं वैभव आहे महाराज. मारुतराव थोरात म्हणून एक साखरे महाराजांचे शिष्य, पोलीस इन्स्पेक्टर. किशन महाराजांचं कीर्तन त्यांनी मुंबईत ऐकलं. महाराज मला तुम्ही ज्ञान सांगा. या खाकीवर सांगू शकत नाही म्हणले. तुम्ही माझ्या आश्रमात ये. मग त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आश्रमात आले. पूर्ण ज्ञान संपादन झालं.
आणि आपण मरायच्या अगोदर एक पत्र लिहून ठेवलं, माझ्या पश्चात माझी असणारी संपत्ती माझ्या गुरूंच्या नावे. काही म्हणली ना, गुरूंचं नाव घ्यायला लाज वाटते महाराज. ही केवढी गुरु परंपरा महाराज. हे ऐहिक जीवनाचं उतरलं पाहिजे महाराज. आता हे पोरगं आमचं उभं राहते ना, हे पोरगं महाराजांचीच कृपा आहे महाराज. हे धाकल्यामध्ये गेलं, आमच्या स्थळाला इथलं अण्णामुगींची भाची म्हणून. मी म्हटलं निवृत्त म्हटल्यानंतर म्हटलं आमचं घर आहे इथं फक्त महाराजांनी एक शब्द म्हटलं, महाराज असं महाराज बघायचं नाही काय म्हटले, खुद न्यायचं म्हटले ते. हे पोरगं म्हणजे व्यवहारात सुद्धा आपल्या गुरुच्या घराण्यावर श्रद्धा पाहिजे, आपला विश्वास पाहिजे. पारमार्थ तुम्ही सोडूनच द्या महाराज. तुमचं ऐहिक जीवनात एक कल्याण होतं आणि पारमार्थ जीवनात एक कल्याण होतं. फक्त गुरूंच्या घराण्यात आपली श्रद्धा पाहिजे. आणि तुम्ही आम्ही श्रद्धेने जर गेलो, आपल्याला काय कल्पना राहील बरं, काय किती मिळालं समाधान होईल महाराज. विचारसागरामध्ये समाधान नावाचे एक वाक्य घातलं आहे. शम दम श्रद्धा उपरम समाधान. काय काय कुठं तुमच्या बाजारात मिळेल? 1 किलो समाधान द्या माणसाला, माहीत नाही महाराज. ती एकाग्र अवस्था व्हायला पाहिजे. समाधान हे गुरूंच्या ठिकाणी होतं महाराज, कुठेही होत नाही. ते एक देवाच्या ठिकाणी होतं, गुरूंच्या ठिकाणी होतं आणि संतांच्या ठिकाणी होतं. ते तुमचे आमचे कोण असतील तर ते एक मार्गदर्शक आहेत. म्हणून ऐशे संत म्हटलं. निळा म्हणे ऐशे संत, ते दयावंतही आहेत आणि कृपावंतही आहेत. फक्त आपण काय करायचं, तिन्हीचे पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही ज्ञानेश्वर.